सगळे सोयरे म्हणजे सर, माझे जर माझे जर सगळे सोयरे स्वतःचे जर विचार जर केला तर त्यामध्ये आत्या, मावशी, आजी, आजोबा, मामा, बहीण, काका, काकू, चुलत बहीण, भाऊ, मामे भाऊ, बहीण, मामी हे येतात. वडिलाच्या संबंधामध्ये जर केलं तर बहीण, मेवणी, आई, वडील, मेवणा, मुलगी, भाऊ, भाऊजय, पुतण्या, पुतणी, भाचा, भाची, बहीण. आईच्या नात्यामध्ये केलं तर नणंद, बहीण, सासू, सासरे, भाऊ, मुलगी, भाऊजय, दीर, जाऊ, पुतण्या, पुतणी, भाचा, भाची, वहिनी आणि त्याचे सर्व नातलग हे सगळे सोयऱ्यामध्ये मोडत असतात. मोठ्या प्रमाणामध्ये आईचे नातलग जर धरले आपण भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा युनोचं जे 1948 डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेशन आहे मानवी हक्काचं, 1960 टू कन्वर्ट पास केलेलं आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये 12 ते 35 मध्ये सांगितलं आपण स्त्रियांना संपत्तीमध्ये वाटा देतो, त्यांना नोकरी मिळवण्यासाठी ओबीसी जात असते आणि त्यांच्या मुलांना नकोय. तर मला असं वाटतं की मुलीकडच्या आणि सगळे सोयरे धरले तर मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज ओबीसी मध्ये कनेक्ट होतोय आणि लोकांना त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल.